दरम्यान मनसेतर्फे कशी व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यांच्या नेत्यांची, वरिष्ठ नेत्यांची आणि मेळाव्याची सुद्धा हे जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी वैभव यांच्यासोबत आहेत. आशिष चेंबूरकर मनसेचे पदाधिकारी. थेट जाऊयात वैभवकडे. वैभव, यजमानांशी बातचीत करूया. सगळी तयारी अंतिम टप्प्यात आणि आता पुन्हा एकदा आशा पल्लवित झाल्यात का? नगरसेवक होण्याच्या, महापौर होण्याच्या ज्या काही इच्छा प्रलंबित आहेत त्या? नाही, निवडणुकीच्या संदर्भामध्ये आजची हा अजेंडा या ठिकाणी मुळीच नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे आज तुम्ही बघताय वैभवजी, आज मराठी माणसासाठी जी हिंदीची सक्ती केली, त्या हिंदीच्या सक्तीवरनं हा विषय या ठिकाणी आला आणि हे आपण या ठिकाणी आपल्याला हा आनंदाचा क्षण मराठी माणसाच्या उद्दिष्टानं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. या ठिकाणी तो एक, आणि आज तुम्ही बघत आहात या डोम परिसरामध्ये 2-3 दिवस झाले की उत्साहाचं वातावरण आहे. कार्यकर्ते तर इथे कामाला लागलेलेच होते 2-3 दिवसापासून, पण उत्स्फूर्ततेने मराठी माणूस कामावर जाताना येऊन इथे बघत होता ही काय तयारी चाललेली आहे. याच्यातच मराठी माणूस कसा एकटवलाय या आजच्या या निमित्तानं, या स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. मी तुमच्याकडे येतोय. खरं तर उत्सुकता हीच आहे की स्टेजवर फक्त 2 चेहरे असणार, म्हणजे 2 ठाकरे बंधू असणार. जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं, अनेक मराठी माणसांचं स्वप्न होतं, तुमच्यासारख्या नेत्यांचं स्वप्न होतं. भाषणं 4 लोकांची होण्यात स्वरूप काय काय जरा सांगा. नाही, खरं म्हणाल तर स्वरूप असं आहे की हा एक विजय मेळावा आहे आणि त्या प्रसंगी सर्व नेते येऊन या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करणार आहेत. आता गेले अनेक महिने डोम ही एक राजकारणाचं एक पंढरी होत चाललेली आहे आणि त्यावेळी एक मराठी महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय धरून 2 बंधू एकत्र येऊन या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेला संबोधित करणार आहे.